साहेबांच्या टीकेला उत्तर देण्याचं धाडस नाही आणि म्हणून त्यातून पळवाट काढायची, म्हणून मी अशा गोष्टीला उत्तर देत नाही असं म्हणायचं. परंतु त्यांच्याकडे उत्तर देण्याचं धाडस नाही, त्यांना उत्तर देण्याची ताकद नाही आणि उत्तर देण्याकरता त्यांच्याकडे शब्द नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कोणाला? कालच्या भाषणाला संपूर्ण त्यांची स्वतःची उपमा त्यांनी दुसऱ्याला का देऊ केली? खरं तर ही त्यांच्याकरता योग्य उपमा आहे, ही देवेंद्र फडणवीसांकरता उत्तम उपमा आहे, ती दुसऱ्याला देण्याचं काही कारण नाही. बोलबच्चनगिरी करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा कोणी हात धरू शकत नाही, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. काल दोन्ही भाऊ एकत्र येण्याविषयी वक्तव्य मोठ्या प्रमाणात वक्तव्य करतील असं सर्वांना अपेक्षा होती, परंतु जे वक्तव्य केलं त्याने तुम्ही संतुष्ट आहात का? कारण अनेकांची इच्छा होती की काहीतरी मोठी घोषणा केली जाईल. 100% काल उद्धव साहेबांनी दोन्ही भाऊ एकत्र येण्यासंदर्भात जे सूचक अशा प्रकारचं विधान केलं त्यानं उभा महाराष्ट्र सुकावलेला आहे आणि त्याच्यात मी देखील सुकावलो आहे. खरं तर आगपाखड ही मनसेच्या भेटीबद्दल केली जाते, परंतु यापूर्वी जेव्हा महाविकास आघाडी स्थापन करण्याचा विचार केला होता त्याही वेळेला उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेक नेत्यांसोबत चर्चा केली होती का, असाही प्रश्न मनसेकडून उपस्थित केला जातो. मला माहीत नाही मनसेकडून काय प्रश्न उपस्थित केले जातात. प्रत्येक ठिकाणी अशी माणसं असतात, काहींना वाटतं हे सगळं जुळावं, काहींना वाटतं हे जुळू नये. अशा गोष्टींवर वक्तव्य करायचं नसतं, अशा गोष्टींवर भाष्य करायचं नसतं. शेवटी चांगलं व्हावं हाच विचार मनामध्ये ठेवून आपण पुढे जायचं असतं. धन्यवाद. पवार साहेबांनी असं वक्तव्य केलं की मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद जास्त आहे, प्राबल्य त्यांचं जास्त आहे, मुंबईमध्ये काय निर्णय घ्यायचा हे आम्ही विचार करून निर्णय घेऊ आणि त्यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेऊ. असं आहे की पवार साहेब हे नेहमी अनुभवानं, वास्तववादी आणि नेहमी सामंजस्याची भूमिका घेत असतात, नेहमी जोडण्याचं काम करतात, ते कधीही तोडण्याचं काम करत नाही. आणि म्हणून त्यांच्यासारख्या मातब्बर नेत्यानं मुंबईमध्ये ठाकरेंचं वर्चस्व मान्य करणं, याचाच अर्थ एक प्रकारे मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड हा पूर्ण. भास्कर जाधव पत्रकारांशी संवाद साधतायत. ठाकरेंच्या आमदार खासदारांची आज बैठक, खरं तर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दोन्ही भाऊ एकत्र येण्याबाबत ठाकरेंचं सूचक वक्तव्य, असं वक्तव्य केलंय जाधव यांनी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.